Today we will see second supporting tissue or skeletal tissue, that is the bone. आज आपल्याला काय करायचं आहे, बोनचा स्टडी करायचा आहे. पहा, बोनचं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे पहा, इट इज characterized by hard matrix and that matrix is called ओसिन. बोन मध्ये जे मॅट्रिक्स आहे त्याला काय म्हणतात, ओसिन म्हणतात. दॅट इज हार्ड. ते एक हार्ड असणार आहे. पहा, इट इज मेड अप ऑफ मिनरल सॉल्ट्स, हायड्रॉक्झी एपेटाइट. म्हणजे मेन बोन मध्ये कुठला सॉल्ट असणार आहे तर हायड्रॉक्झी एपेटाइट. आपण मी कॅल्शियमचं प्रमाण जास्त म्हणून सांगतो. पहिले फॉर्म्युला लिहिलेला आहे. कॅल्शियम 10 दाखवलेले आहे, PO4 6 आणि OH2 परत 6 दाखवलेले आहे. हा त्याचा फॉर्म्युला झाला. पहा, हायड्रॉक्झी एपेटाइट मॅट्रिक्सला काय म्हणतो, ते एक तर हार्ड सांगायचं अगोदर. त्याला ओसिन म्हणतात. ते मिनरल सॉल्ट्स पासून बनलेले आहे, त्याला काय म्हणायचं, हायड्रॉक्झी एपेटाइट. आउटर टफ मेम्ब्रेन ऑफ बोन इज कॉल्ड पेरिओस्टियम. हे आउटर मोस्ट लेअर आहे, पेरिओस्टियम सगळ्यात बाहेरचं आवरण आहे. म्हणजे इथे जी हॅव्हरची सिस्टीम ड्रॉ केलेली आहे फिगरला, अशा अनेक फिगर अशा तुम्ही तिथं ड्रॉ करणारे आणि बाहेरच्या बाजूला तुम्हाला असं काय करायचं, पहा, हे पेरिओस्टियम दाखवायची. मग नंतर तुम्हाला अशा कॉन्सेंट्रिक लाईन्स हॅव्हरची सिस्टीम मिळते भरपूर. पहा, ही एक दाखवायची आपली इथे, ही दुसरी आवडची सिस्टीम, ही तिसरी आवडची सिस्टीम, अशा अनेक सिस्टीम आहेत. आणि हे बाहेरचं जे आवरण आहे याला काय म्हणायचं, पेरिओस्टियम. बोनच्या बाहेरच्या आवरणाला टफ, ते मेम्ब्रेन कसं टफ आहे त्याला काय म्हणतात, पेरिओस्टियम. ब्लड व्हेसल्स अँड नर्व्स पर्स और पेनिट्रेट थ्रू द पेरिओस्टियम. याच्यातून ब्लड व्हेसल्स आज जाऊ शकतो. ब्लड व्हेसल्स असतील म्हणजे आर्टेरी व्हेन म्हणतो आपण, किंवा नर्व्स पण पास होतात पाठीचे. मॅट्रिक्स इज अरेंज इन कॉन्सेंट्रिक लेअर कॉल्ड लॅक्युनी. आता ह्या ठिकाणी आपण लॅक्युनी दाखवली. ही एक लॅक्युनी, दुसरी, ही तिसरी, ही चौथी, इथे दाखवलेले आहेत. पहा, या ठिकाणी ते जे मॅट्रिक्सची अरेंजमेंट आहे ही कॉन्सेंट्रिक लेअर, कॉन्सेंट्रिक फॉर्म मध्ये, आणि आपण त्याला काय म्हटलेले, लॅमिनी. या कॉन्सेंट्रिक अरेंजमेंटला काय म्हटलेले इथं, लॅमिनी. म्हणजे 1 2 3 4 4 प्रकारचे लॅमिनी दाखवले आपण. 4 कॉन्सेंट्रिक अरेंजमेंटच तशी येते मॅट्रिक्सची. हीच लॅमिला contains fluid filled space called lacuna. अगोदर कार्टिलेज मध्ये पण आपण सांगितलेले पाहिजे लॅक्युना हा शब्द कशाला वापरलेला आहे. ही सेल असणारे पाशी, ओके, आणि याच्या बाहेरून काय, हा म्हणजे ही कॅव्हिटी आहे, याला आपण म्हणतो लॅक्युना. आणि त्याच्या आत सेल असणारे इथं, आता तिथं आपण कार्टिलेज मध्ये कोंड्रोसाइट सांगितलं होतं, इथं ओस्टिओसाइट सांगायचं फक्त तुम्हाला. बोन सेलला आपण काय म्हणत असतो, ओस्टिओसाइट्स. म्हणजे ह्या कॉन्सेंट्रिक लॅमिनीवरती तुम्हाला लॅक्युना मिळणार आहे. त्या लॅक्युनामध्ये बोन सेल असणार आहे, त्या बोन सेलला काय म्हणायचे, ओस्टिओसाइट्स म्हणायचे. पण फ्रॉम लॅक्युना वी गेट फाइन कॅनल्स radiated out, or fine canals radiate from the lacuna are called canaliculi. हे ठिकाणी दाखवलेले. हा काय ऍक्च्युली, हा लॅक्युना आहे. पहा, ओके, ही त्या आतमध्ये बोन सेल आहे. इथं काय दाखवलेले आपण, बोन सेल, आपण त्याला ओस्टिओसाइट्स म्हटलेले. आणि ह्याच्यापासून जे कॅनल अरेंज झालेले आहेत, हे वर दाखवलेले, खाली दाखवलेले आहेत आपण. तेच हे इथं दाखवलेले आहेत. पहा, दोन्ही इकडनं पण, इकडनं हे, इकडनं हे असं दाखवलेले. त्याला काय म्हटलेलं आपण इथं, कॅनॅलिक्युलार. त्याला काय म्हणायचं, कॅनॅलिक्युलार. हे झालं लॅक्युना, आणि हे झालं ओस्टिओ साइट्स. सेल एक सिंगल दाखवले आपण, फक्त एवढा पार्ट घेतलाय, तुम्ही इथे एम दाखवलं.
The canaliculi of adjacent lacunae are connected with each other. म्हणजे ह्या कॅनॅलिक्युलाय त्याच्या पुढच्या सेलला म्हणजे इथल्या ह्या इकडल्या सेलच्या आलेल्या कॅनॅलिक्युलाला काय झालेले आहे, कनेक्ट झालेले आहेत पाहिजे. म्हणजे थोडक्यात हे असं असे कनेक्ट आहेत पहा. ह्या कॅनॅलिक्युलाय एका सेलच्या ह्या कॅनॅलिक्युलाय एका लॅक्युनाच्या म्हणजे दोन्ही कॉन्सेंट्रिक लायमेंटचे लॅक्युना असे एकदा असं पहा असे एकमेकांना कनेक्ट झाले. ओके. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगायचे, इन द लॅक्युना वी गेट ओस्टिओसाइट. 3 प्रकारच्या सेलची नावं लिहिली आहेत. ओस्टिओब्लास्ट असते, ओस्टिओसाइट आहे किंवा ओस्टिओक्लास्ट पण आहेत. असे 3 प्रकारचे सेल दाखवलेले आहेत. यातल्या ओस्टिओब्लास्ट ह्या ऍक्टिव्ह बोन सेल्स आहेत, न्यू सेल पासून तयार मिळणार आहेत. मॅच्युअर ज्या बोन सेल आहेत त्याला काय म्हटलेले आपण, ओस्टिओसाइट्स म्हणायचे. ह्या मॅच्युअर आहेत, ह्या इमॅच्युअर आहेत. आणि ओस्टिओक्लास्ट तिसरा एक प्रकार दाखवलेला आहे, त्याचा पण एक रोल दिलेला आहे पहा. बोन रिसॉर्बिंग सेल्स म्हणतात त्यांना. बोन रिसॉर्बिंग सेल्स म्हणजे झीज वगैरे झाल्यानंतर पुन्हा ब्लड मधून सुद्धा कॅल्शियम मेंटेन करायला या सेलचा उपयोग होतो. पहिली सेल काय सांगितली, ही ऍक्टिव्ह आहे. ओस्टिओब्लास्ट कशी ऍक्टिव्ह आहे, ओस्टिओसाइट कशी ही इनऍक्टिव्ह आहे, पण मॅच्युअर पण आहे. आणि ओस्टिओक्लास्टचं काय सांगितलं आपण, ही रिअब्सॉर्बिंग किंवा रिसॉर्बिंग सेल्स म्हणायचं त्याला. रिसॉर्बिंग, bone resorbing cells. In addition to this, mammalian bone shows peculiar Haversian system. ही पूर्ण जी ड्रॉ केलेली आपण ही Haversian system. आणि मग Haversian canal encloses artery, vein and nerves. हा जो सेंट्रल कॅनल दाखवलेला आपण इथं, आर्टेरिओल एक स्मॉल ब्रांच दाखवली म्हणजे इथं आर्टेरी, व्हेन किंवा नर्व्स ह्या याच्यातून गेलेले आहेत सेंट्रल कॅनल. आणि हॅवर्सियन सिस्टम ही मॅमिलियन बोनची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. मॅमिलियन बोन्स मॅमल्स मध्ये माहिती तुम्हाला, ह्युमन बीइंग, काऊ, बफेलो, रॅट, मंकी असे अनेक एक्झाम्पल आहेत. किंवा इलिफंट असेल. मॅमल्स मध्ये येणारे सस्तन प्राणीचे सगळ्यांमध्ये तुम्हाला पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स मिळणार आहे. एक हॅवर्सियन सिस्टम माहिती पाहिजे. पेरिओ स्टेप कसं दाखवलेलं आपण पहिलं पण दाखवलेलं पाहिजे. नंतर एक कनेक्ट होतात हे दोन्ही तिन्ही ग्रुप मध्ये दाखवलं. नंतर हे असे हा कॅनाल पुन्हा असे हे एकमेकाला कनेक्ट होतात पाहिजे. आणि हे बाहेरच्या आवरणाला पेरिओ स्टेप होतं म्हणून सांगितलं. देर आर 2 टाइप्स ऑफ बोन. नंबर 1 is spongy bone and number 2 is compact bone. In spongy bone, there is no Haversian system. असे Haversian system spongy bone मध्ये नाहीये, पण कॉम्पॅक्ट बोन मध्ये Haversian system आहे. मग टाइप्स कुठले कुठले दोन सांगायचे तुम्हाला. नंबर 1 spongy bone and number 2 कॉम्पॅक्ट बोन. या दोघात मेजर महत्वाचा फरक म्हणजे काय, याच्या स्पॉन्जी बोन मध्ये Haversian सिस्टीम नाही, म्हणजे Haversian सिस्टीम आर ॲब्सेंट, while in compact bone Haversian system is present. हा एक मेजर फरक सांगायचा पहा. आणि इथं स्पेसच नसतो, विदाउट एनी स्पेस बिटवीन द लॅमिले. लॅमिलेमध्ये अजिबात स्पेस नाही, Haversian सिस्टीम आहे. आणि स्पॉन्जी बोन मध्ये काय सांगितले, दॅट रेटिक्युलर मॅट्रिक्स इज अरेंज इन द फॉर्म ऑफ ट्रॅबेक्युली. म्हणजे रॉडचे जसं खिडकीला आपण फ्रेम बनवतात पहा रॉड पासून, अगदी तसं ह्या मॅट्रिक्स रेटिक्युलम म्हणजे फ्रेम तयार झालेली आहे. आणि त्याला काय म्हणतात, ट्रॅबेक्युली म्हणायचे. त्याला काय म्हणतात, ट्रॅबेक्युली म्हणतात पहा. आणि इन ऍडिशन टू दिस स्पॉन्जी बोन कंटेन्स रेड बोन मॅरो. ऑल्सो कंटेन्स रेड बोन मॅरो. हे झाले बोनची कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, थांबूया आपण.